स्मार्ट अहमदनगर न्यूज। खासदार ओवेसीने दिले विधानसभासाठी कामाला लागण्याचे आदेश। अहमदनगरचे 12 जागा लढण्याची एमआयएम करत आहे तयारी। डॉक्टर परवेज अशरफी। अहमदनगर लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाने महाविकास आघाडी आणि इंडिया गठबंधनला भरभरून मतदान केले। मुस्लिम समाजाचा पूर्ण देशात एकच लक्ष होतं, ते म्हणजे मोदी सरकार कोणत्याही परिस्थितीत येऊ नये। त्याकरिता प्रत्येक मुस्लिम व्यक्तीने आपापल्या परीने प्रयत्न केले। देशातील मौलानांनी बीजेपी व एनडीए गठबंधनला विरोधात जो मजबूत उमेदवार असेल त्याला मतदान करण्याचे आवाहन केले। अहमदनगरमध्ये दोन्ही लोकसभा मतदारसंघात मुस्लिम समाजाने महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान करून निवडून आणले। जातीवादी शक्तीला रोखण्यासाठी पूर्ण समाजाने एकत्र येऊन महाविकास आघाडीला ताकद देण्याचे काम केले। अहमदनगर दक्षिण मधून एमआयएमचे उमेदवार डॉक्टर परवेज अशरफी यांना सर्व समाजाने अर्ज माघारी घेण्यास भाग पाडले। डॉक्टर परवेज अशरफी यांनी समाजाचे प्रतिष्ठित लोकांना मान ठेवून तसेच सध्याचे परिस्थितीत संविधान वाचवणे गरजेचे असल्याने मनाचा मोठेपण दाखवून आपला अर्ज माघारी घेतला। औरंगाबाद येथे एमआयएम पक्षाची बैठक बोलवण्यात आली होती। त्यात सर्व जिल्हाध्यक्षांना येणाऱ्या विधानसभा निवडणूक संदर्भात प्रत्येक विधानसभा क्षेत्रात चर्चा करण्यात आली। सदर बैठकीला एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी स्वतः हजर होते। महाराष्ट्रात 48 लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीने एकही मुस्लिम उमेदवार दिला नसला तरी मुस्लिम समाज महाविकास आघाडीसोबत खंबीरपणे उभा राहिला। फक्त याच आशेने की येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी कुठे ना कुठे मुस्लिम समाजाचा विचार करेल। इतकंच नव्हे तर महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून देताना पूर्ण महाराष्ट्रातून फक्त औरंगाबाद मधून एमआयएम तर्फे मुस्लिम उमेदवार जिंकण्याची अपेक्षा मुस्लिम समाज करीत होता, परंतु सर्वांनी मिळून इम्तियाज जलील यांना हरवण्यासाठी पूर्ण ताकद लावली। याचाच अर्थ महाविकास आघाडीला मुसलमानांचे मते हवे, परंतु मुसलमानांचा नेता नको। विधान परिषद निवडणुकीमध्ये मुस्लिम समाजाला अपेक्षा होती की महाविकास आघाडीचे तिन्ही घटक पक्ष मुस्लिम उमेदवार देऊन कुठेतरी मुस्लिम समाजाला न्याय देईल, परंतु काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांनी एकही उमेदवार मुस्लिम समाजाचा दिला नाही। तसेच जे 2 मुस्लिम आमदार विधान परिषदेत होते त्यांनाही डावलण्यात आले। याची नाराजगी पूर्ण महाराष्ट्रामध्ये दिसत आहे। काही ठिकाणी पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले तरी महाविकास आघाडीने याची कोणतीही दखल घेतली नाही। औरंगाबाद येथे एमआयएम पक्षाचे बैठक पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बॅरिस्टर खासदार ओवेसी यांच्या नेतृत्वाखाली बोलवण्यात आली होती। या बैठकीमध्ये पूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला व येणाऱ्या विधानसभेमध्ये कोणत्या कोणत्या जागेवर एमआयएमने आपले प्रतिनिधी द्यावे या संदर्भात चर्चा करण्यात आली। या बैठकीत एमआयएम पक्षाचे अध्यक्ष बॅरिस्टर खासदार असदुद्दीन ओवेसी, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील, प्रदेश कार्याध्यक्ष डॉक्टर गफ्फार कादरी, पश्चिम महाराष्ट्रातील अध्यक्ष अकिल मुजावर, हैदराबादचे आमदार अहमद बालाला आदी उपस्थित होते। स्मार्ट अहमदनगर न्यूज।